नमस्कार मित्रांनो, जय श्रीराम, जय शिवराय. मित्रांनो, मी बऱ्याच वेळा मला सांगत आलो आहे की मुंबई पुणे एक्सप्रेसवर स्पीड लिमिटचं म्हणजे 100चं स्पीड लिमिट आहे, घाटामध्ये 60चं आहे. परवाच एक बातमी सकाळमध्ये बघितली मी. 470 कोटी रुपयाचा दंड हा मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर वाहन चालकांना बसला आहे. ही सकाळमध्ये बातमी होती, मी सकाळमध्ये वाचली. तुम्ही गुगलला जरी सर्च केलं तरी गुगललाही आकडा दाखवतो. कारण लोक विसरतात पण गुगल विसरत नाही आहे, असं गुगल आहे. म्हणजे तुम्ही गुगलला जरी सर्च केलं तरी गुगलला हे दाखवतंच की किती दंड आहे, किती वाहनावर दंड बसलेला आहे आणि किती दंड लोकांनी भरला ते पण दाखवतात. आता दुसरं एक सांगायचं म्हणलं तर खूप लोकांनी दंड भरलेला नाही आहे. त्यातले काहीतरी 9%च काहीतरी रक्कम भरलेली आहे. बाकीची रक्कम आता गव्हर्नमेंट तिथं वसूल करणारच. कारण काही दिवसांनी असं होऊ शकतं की जसे आता टोलनाक्यावरती जसे आता काही सीट बेल्ट लावलेले नसतात, बरेच काही गाड्याच्या काळ्या काचा असतात. त्यामुळे आपले जे ट्रॅफिक पोलीस आहेत तर हे गाड्या वगैरे अडवतात. त्यांचं काही दंड असेल, फाईन असेल ते बसवतात. प्रवासी क्षमतेपेक्षा बसवणे, असं बरेच काही आहेत. म्हणजे ट्रॅफिकचे नियम भरपूर आहेत. पाळले तर भरपूर आहेत, नाही पाळले सुद्धा दंडही भरावं लागणारच आपल्याला. तुम्ही वाहन चालवताय त्यामुळं त्याचे नियम जर पाळले तर तुम्हाला दंड बसणार नाही आहे. नियम नाही पाळलं तर दंड बसणार आहे. आता एक आनंदाची बातमी म्हणजे मुंबई पुणे एक्सप्रेसवे हा 10 पदरी होणार आहे. म्हणजे अजून 2 लेन लेफ्ट साईड, 2 साईड, दुसरी 2 लाईन राईट साईड, अशा अजून म्हणजे टोटल 10 पदरी हा रस्ता होणार आहे. ट्रॅफिकचं म्हणजे आता जी वाहने जी रोडवर वाहतात, एवढी गर्दी आहे, एवढं ट्रॅफिक होतं, त्या दृष्टिकोनातून अजून 2 लेन वाढवता येणार. म्हणजे टोटल 10 लेनचा मुंबई पुणे एक्सप्रेसवे होणार आहे. त्याचा सर्वेही झालेला आहे. थोड्या दिवसात त्याचं कामही चालू होईल. आणि आपण म्हणजे मी बरेच वेळा व्हिडिओमध्ये सांगतोच की तुम्ही ओव्हर स्पीड गाडी चालवू नका. आणि मी एका 3 दिवसापूर्वीच मुंबईला होतो. माझ्यासमोर अपघात झाला. एकदम 5 गाड्या एका मिरीला मागून धडकल्या. टाटाची होती, एक नॅक्सॉन होती. पुढचा गाडीवाला थांबला, डायरेक्ट सगळ्या गाड्या मागून अशा धडधड सगळ्या मागं धडकल्या. एकदम अशा 5 ते 6 गाड्या धडकल्या लागोपाठ. घाटामध्ये झालं लोणावळ्याच्या. ओव्हर स्पीड म्हणजे स्पीड एवढं असतं, एवढं गाड्या ओव्हर स्पीड चालवतात. म्हणजे गाडी त्यांना कंट्रोल, म्हणजे आपण किती अंतर ठेवावं गाडीमध्ये, की बाबा पुढच्या गाडीमध्ये किती अंतर ठेवावं, पुढची गाडी किती पुढे आहे, आपली गाडीमध्ये ते गाडीमध्ये किती अंतर ठेवावं हेही कळत नाही आहे. म्हणजे एवढ्या स्पीडमध्ये गाड्या चालवतात की तुम्ही ब्रेक मारल्यानंतर तुम्ही जाऊन तिला धडकता. धडकता म्हणजे तुमचे एअरबॅग ओपन होतात सगळ्या. म्हणजे माझ्यासमोर हे घडलेलं आहे. एवढं निष्काळजीपणे लोक गाडी चालवतात. ठीक आहे, तुम्ही घाटामध्ये होतात, काही 60, 70, 50, 60 स्पीड असेल, त्यावेळेस 80 स्पीड असेल. जर हाच अपघात 100, 120च्या स्पीडला झाला तर काय होऊ शकतं? म्हणजे आपण एकतर आपल्या गाडीतला जीव गमावू शकतो किंवा मागच्या गाडीतला कोण किती स्पीडने तो धडकणार आहे, अशा गोष्टी आहेत ना. आता एक माझ्याच मित्राच्या बाबतीत एक गोष्ट घडली झाली. त्याला एक म्हणजे एक तो त्यातून त्याला सावरायला 2 ते 2.5 महिने लागले. एक तुम्हाला गोष्ट सांगतो, म्हणजे मित्राच्या बाबतीत गोष्ट घडलेली. मुंबईवरून येत होता, पनवेल क्रॉस केलं. पनवेल क्रॉस करून आल्यानंतर BMWची होती गाडी त्याकडे. त्यावेळेस व्हिडिओमध्ये सांगतो 100चं स्पीड. तो एक 90-100नी
राईट साईडच्याच लेनमधून चालला होता. मागून एक इनोवावाला गुजरात पासिंग होती गाडीचं. एवढ्या स्पीडमध्ये होता का झोपत होता का काय होता माहीत नाही. त्यांनी 2 वेळा त्याला अप्पर डिप्पर दिली. त्यांनी गाडी राईट साईडची गाडी मधल्या लेनमध्ये गाडी त्यांनी घेतली, म्हणजे घेत होता. तो राईटला आलाच नाही. गाडी घेता वेळेस त्यांनी मधल्या लेनमधूनच इंडिकेटर त्यांनी दिलं होतं, गाडीला इंडिकेटर दिलं होतं. जी गाडी त्याला धडकली, म्हणजे पुढचं त्यांनी असं तोंड बाहेर काढलं नाही, इनोवाल्याने एवढ्या जोरात धडक दिली, त्याची गाडी अशी फिरली आणि जे मध्ये डिवायडर होतं त्याला जाऊन धडकली. मागून ट्रकवाला होता. मागून ट्रकवाल्यानी तो इनोवाला धडकून परत लेफ्ट साईडला जाऊन तो गेला पुढच्या साईडला, आणि मागं ट्रकवाला होता. तर ट्रकवाल्यानी कंट्रोल गाडी केली. ट्रकवाल्यानी परत त्याची मागची बंपरची साईड परत धडक दिली त्यांनी, एक साईड. म्हणजे त्याच्या गाडीतल्या जेवढ्या एअरबॅग होत्या BMWच्या, तर सगळ्या ओपन झाल्या गाडीतल्या, आणि गाडी त्याच्याशी राऊंडमध्ये फिरून, म्हणजे फक्त गाडी चांगली होती म्हणून तो वाचला. म्हणजे गाडीचं काही राहिलं नाही आहे. म्हणजे तो जरी नीट चालला असेल तर मागचा गाडीवाला किती स्पीड नेतोय, कसा येतोय, काय येतोय, ह्याच्यानुसार सुद्धा आपण गाडी चालवली पाहिजे. मी प्रत्येक वेळेस तुम्हाला हेच सांगतो की गाडी तुम्ही हळू चालवा. असं काही फरक पडत नाही की तुम्ही खूपच गाडी पळवली आणि 100, 120, 150 गाडी पळवली आणि त्यानंतर तुम्ही 1 तास अगोदर बसला, असं नाही. एक 10 ते 15 मिनिटाचा फरक फक्त पडतो, जास्ती फरक पडत नाही आहे. मी खूप अनुभवलं आहे ह्या गोष्टीमधून. जास्ती काही फरक पडत नाही मित्रांनो. गाडी आपली हळू चालवा. बरेच वेळा मी सांगतो की आता दुसरे मुंबईला येताना कॅब चालक आहेत ना, गाड्याच म्हणजे मुंबईला येतच नाहीत कॅबवाल्या, जे टुरिस्टवाले आहेत ना, इथं किंचित एखादा माणूस येतोय. जास्ती आता म्हणजे 70% कमी झालेले आहेत, कारण स्पीड लिमिट एवढं झालेलं आहे. आणि कस्टमर गाड्या आता टुरिस्टच्या गाडीला काय झालेलं आहे, 80चं लिमिट दिलेलं आहे. स्पीड गव्हर्नर आल्यामुळं 80चं स्पीड लिमिट दिलेलं आहे गाडीला. 80च्या वरती गाडी पळत नाही आहे. पण कस्टमर निघता वेळेस तुम्ही ज्यावेळेस तुम्ही गाडी बुक करतात तर तुम्ही 2 तास 3 तास अगोदर नाही का, ठीक आहे तुम्हाला एअरपोर्टला जायचं असेल, काय बाहेर काय तुमचं मीटिंग असेल, पण घाटामध्ये आता काही सांगता येत नाही. पाऊस एक दरड कोसळते, ट्रॅफिक लागतं, काय होतं काही सांगता येत नाही. तुम्ही 1-1.5 तास अगोदर निघा ना, काय फरक पडतो लवकर निघाला तर. मग दंड बसतो. बरं ट्रिप असते 4,000ची, आणि समजा एखादं स्पीड लिमिट जर कुठं हे झालं, लेन कटिंग झाली, काय झाली, 2,000 फाईन बसतो. म्हणजे त्यांनी 1,000 रुपयाचा CNG, 1,000-1,200 रुपयाचा CNG भरायचा, आणि टोल भरायचा 1,200-1,300 रुपयाचा टोल भरायचा जाऊन येऊन. एवढा टोल भरून त्याला म्हणजे काय शिल्लक राहत आहे, काहीच शिल्लक राहत नाही ना. म्हणजे अशा गोष्टी आहेत. म्हणजे जे कस्टमर आहेत त्यांनी पण ती काळजी घेतली पाहिजे, लवकर निघायचं. आणि दुसरं म्हणजे गाडी मित्रांनो हळू चालवा, खूप स्लो चालवा, कारण 470 कोटी रुपयाचा दंड बसलेला आहे मुंबई पुणेचं वाहनांवरत्या. आणि हे आज ना उद्या हे आपल्याकडून वसूल करणार आहेत. मध्ये जर टोलनाक्यावर तुमचं आता नुसतं फोटो काढला तरी सगळं डिटेल येते, किती दंड आहे, काय आहे, कुठला भरला नाही, काय नाही. आपण जरी चेक केलं महापरिवहनला तरी आपल्याला कळतं आपल्या गाडीवर दंड किती आहे. आणि तुम्ही उद्या जर गाडी विकायची म्हणली तरी तुम्हाला तो दंड भरल्यानंतरच तुम्ही गाडी विकू शकता. तशी तुम्ही गाडी विकू शकत नाही आहे, किंवा ती गाडी ट्रान्सफर होत नाही गाडी दुसऱ्याच्या. तुम्हाला तो दंड भरावाच लागतो. 15,000 असेल, 5,000, 2,000 असेल, काय असेल, 1,000-2,000 रुपये असेल, दंड भरायच लागणार. आणि आज ना उद्या हे हायवेला उभे थांबणार पोलीसवाले आणि हे आपल्याकडून वसूल करणार, दंड भरा गाडी सोडणार. तशी गाडी सोडणार नाहीत. त्यामुळे गाडी हळू चालवा. बरं काय असेल तो दंड भरा, त्याशिवाय पर्याय नाही आहे. वाहतुकीचे नियम पाळा मित्रांनो, माझं हे म्हणणं आहे. आणि गाडी हळू चालवा, गाडी जोरात चालू नका. मला हेच या व्हिडिओमधून सांगायचं होतं मित्रांनो तुम्हाला, कारण मी सकाळमध्ये बातमी वाचली. बातमी वाचल्यानंतर मला ते राहवलं नाही की मग आता मी बोललो की चला आता एक व्हिडिओ बनवायचाच, आपल्या मित्रांपर्यंत हा व्हिडिओ पोचवा. की काही लोक पेपर बघत नाहीत, वाचत नाहीत, किंवा दंड किती बसलेला आहे गाड्यांना, किती दंड आहे ही लोक बघत नाही आहे. फक्त एक व्हिडिओच्या माध्यमातून मी तुमच्यापर्यंत ही गोष्ट पोचवतो मित्रांनो. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. धन्यवाद. आणि असेच
नवीन नवीन व्हिडिओ पाहिजे असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो. धन्यवाद. जय श्रीराम.